नमस्कार विद्यार्थी मित्रो, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयामध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत ट्रान्सफॉर्मरचा अभ्यास। त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मरची व्याख्या, ट्रान्सफॉर्मरचे तत्व, उपयोग, ट्रान्सफॉर्मरची रचना, प्रमुख भाग व कार्यपद्धती कशा पद्धतीची असते, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मरचे प्रमुख प्रकार, ट्रान्सफॉर्मरमध्ये निर्माण होणारे लॉसेस व लॉसेस शोधण्याच्या ज्या काही पद्धती असतात त्याविषयी आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर सर्वात प्रथम पाहू आपण आज ट्रान्सफॉर्मरची व्याख्या। तर पहा मित्रहो, जे स्थिर यंत्र त्या दिलेल्या पॉवर व फ्रिक्वेन्सीमध्ये बदल न करता कमी व्होल्टेजचे जास्त व्होल्टेजमध्ये किंवा जास्त व्होल्टेजचे कमी व्होल्टेजमध्ये रूपांतर करते त्याच ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात। म्हणजे व्याख्या करताना सुरुवातीला सांगितलेलं आहे की जे स्थिर यंत्र, यावरून एक गोष्ट लक्षात येते का ट्रान्सफॉर्मर हे एक AC वर चालणारं स्थिर यंत्र आहे। याच्यावर कुठलाही भाग हा फिरणारा नसतो। ज्याप्रमाणे मोटर असतात, काही मशीन असतात, त्याच्यामध्ये कुठला पार्ट हा फिरणारा असतो, परंतु ट्रान्सफॉर्मर हे असं एक यंत्र आहे की त्याच्यामध्ये कुठलाही भाग हा फिरणारा नसतो। तो त्या दिलेल्या पॉवर व फ्रिक्वेन्सीमध्ये बदल करत नाही आणि कमी व्होल्टेजचं जास्त व्होल्टेजमध्ये किंवा जास्त व्होल्टेजचं कमी व्होल्टेजमध्ये रूपांतर करून देतो। तर त्याला म्हटलं जातं ट्रान्सफॉर्मर। ट्रान्सफॉर्मर हे एक AC वर चालणारं साधन आहे। ट्रान्सफॉर्मर हा DC सप्लायवर कार्य करीत नाही। त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मरचे जे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर असतो त्याचे जे काही प्रमुख भाग असतात ते आपण आज थोडक्यात बघू। बघा, त्याच्यामध्ये प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग आणि कोर हे 3 प्रमुख भाग असतात। हा जो भाग आपल्याला दिसतोय याला म्हटलं जातं कोर। कोर हा सिलिकॉन स्टीलच्या पातळ पट्ट्यांपासून तयार केलेला असतो व याच्यावर प्रायमरी वाइंडिंग व सेकंडरी वाइंडिंग बसवलेली असते। पहा, ही जी आपल्याला सुरुवातीची वाइंडिंग दिसते ह्या वाइंडिंगला म्हटलं जातं प्रायमरी वाइंडिंग आणि ही जी वाइंडिंग दिसते तर ह्या वाइंडिंगला म्हटलं जातं सेकंडरी वाइंडिंग। ज्या वाइंडिंगला विद्युत पुरवठा दिला जातो ती प्रायमरी वाइंडिंग व ज्या साईडला लोड जोडला जातो ती झाली सेकंडरी वाइंडिंग। तर सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर जो असतो त्याचं साधी आणि सोपी ही रचना असते। ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअल इंडक्शनच्या तत्त्वावर कार्य करतो। तर पहा मित्रो, म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय? ज्या वेळेला एका कॉइलच्या सानिध्यामध्ये दुसरी कॉइल ठेवली जाते व पहिल्या कॉइलला सप्लाय दिला जातो त्यावेळेला चुंबकीय रेषा निर्माण होऊन दुसऱ्या कॉइलमध्येही विजेचा सप्लाय निर्माण होतो। ह्या कार्यपद्धतीला म्युच्युअल इंडक्शन असं म्हटलं जातं आणि ह्याच कार्यपद्धतीवर ट्रान्सफॉर्मर हा कार्य करत असतो। ज्या टायमाला आपण प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय देतो त्यावेळेला जे कोर असते त्या कोरमार्फतही चुंबकीय रेषा वाहत जाऊन सेकंडरी वाइंडिंगमध्ये सप्लाय निर्माण होतो। ही ट्रान्सफॉर्मरची कार्यपद्धती आणि तत्व आहे। त्याच्यानंतर आपण आज थोडक्यात ट्रान्सफॉर्मरचे प्रकार पाहणार आहोत। ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेजवरून पडणारे प्रकार। ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज जोन, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर। फेजवरून पडणारे प्रकार, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर। वापरावरून पडणारे प्रकार, पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर। कोरवरून पडणारे प्रकार, शेल टाईप, बेरी टाईप आणि कोल टाईप व जे इतरही काही प्रकार असतात त्यामध्ये ड्राय टाईप, ऑटो ट्रान्सफॉर्मर, इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर यांचा समावेश असतो। तर आपण आता हे जे ट्रान्सफॉर्मरचे प्रकार पाहिले याचा जो प्रत्येक प्रकार असतो याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, सुरुवातीला जे व्होल्टेजवरून पडणारे प्रकार असतात ते 2 असतात, एक स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर। म्हणजे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे जो ट्रान्सफॉर्मर त्याच दिलेल्या प्रायमरीला दिलेल्या व्होल्टेजचे कमी व्होल्टेजचे जास्त व्होल्टेजमध्ये रूपांतर करतो त्याला म्हटलं जातं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर व जो ट्रान्सफॉर्मर जास्त व्होल्टेजचे कमी व्होल्टेजमध्ये रूपांतर करतो त्याला म्हटलं जातं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर। बघा, ह्या दोघा ट्रान्सफॉर्मर ज्या रचना आहे याच्यामध्ये सुद्धा फरक दिलेला आहे थोडा। ज्याची जी प्रायमरी वाइंडिंग आहे ही कमी आहे आणि जी सेकंडरी वाइंडिंग आहे ही जास्त वेळांची आहे, परंतु जो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे ह्या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर जी प्रायमरी वाइंडिंग आहे ही जास्त वेळांची आहे आणि सेकंडरी वाइंडिंग ही कमी वेळाची आहे। तर अशा पद्धतीचे हे स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हे व्होल्टेजवरून पडणारे प्रकार आहेत। त्याच्यानंतर फेजवरून पडणारे प्रकार, एक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा 3 फेज ट्रान्सफॉर्मर। जो ट्रान्सफॉर्मर सिंगल फेजवर कार्य करतो त्याला म्हटलं जातं सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर। साधारणतः ते घरगुती उपकरण असतात त्याच्यामध्ये हा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर वापरला जातो व जे डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर असतात हे साधारणतः
3 फेज ट्रान्सफॉर्मर असतात. त्याच्यानंतर वापरावरून पडणारे प्रकार पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. हे बघा मित्र, हे जे पॉवर ट्रान्सफॉर्मर असतात हे मुख्यत्वे जे जनरेटिंग सबस्टेशन असतात किंवा जे महावितरण कंपनी वितरण किंवा जी ट्रान्समिशन करणारी कंपनी विजेचं जी वाहन आणि वितरण करते त्या ठिकाणी साधारणतः हे ट्रान्सफॉर्मर वापरले जातात. हा जो पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे हा शक्यतो डायरेक्टली म्हणजे याला लोड डायरेक्टली दिला जात नाही, याला ट्रान्सफॉर्मरमार्फतच लोड दिला जातो आणि ज्याला लोड दिला जातो तो असतो हा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. आपल्या घरापर्यंत जो विजेचा सप्लाय होतो मित्र ह्या डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर मार्फतच येतो. ह्याला आपण एक साधारणतः शब्दात DP हा सुद्धा शब्द याला वापरला जातो, परंतु तो टेक्निकल शब्द नाही आहे. त्याच्यानंतर कोरवरून पडणारे प्रकार. हे बघा, एक कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. ही जी कोर असते मित्र हे बघा, ज्याच्यावर ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग गुंडाळलेली असते, ह्या कोरवरून पडणारे प्रकार आहे. पहा, याचा कोर हा वेगळा आहे, याचा कोर हा अशा प्रकारे आहे आणि याचा अशा प्रकारे. जो कोर टाईप ट्रान्सफॉर्मर असतो तो साधारणतः एल आकाराच्या ज्या पट्ट्या असतात त्या एल आकाराच्या पट्ट्यांपासून तयार केलेला असतो. जो शेल टाईप ट्रान्सफॉर्मर असतो तो ई टाईप पट्ट्या आणि आय टाईप पट्ट्या यांच्यापासून तो तयार केलेला असतो. आणि जो बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर असतो हा साधारणतः ज्या आयताकृती पट्ट्या असतात त्या आयताकृती पट्ट्यांपासून हा तयार केलेला असतो. म्हणजेच हे झाले ट्रान्सफॉर्मरचे कोरवरून पडणारे प्रकार. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मरचे अजूनही काही प्रकार पडतात. ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर. हा जो ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर असतो मित्र हा साधारणतः 3 फेज प्रकारामध्ये वापरला जातो. आणि हा जो ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर हा सिंगल फेज प्रकारामध्ये जास्त प्रमाणात वापरला जातो. ऑटो ट्रान्सफॉर्मरबद्दल आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची का ऑटो ट्रान्सफॉर्मर हा सेल्फ इंडक्शनच्या तत्वानुसार कार्य करतो. ज्या टाईम आपण जे सुरुवातीला जी ट्रान्सफॉर्मरची आकृती बघितली त्याच्यामध्ये 2 वाइंडिंग होत्या त्या कोरवर बसवलेल्या, परंतु ऑटो ट्रान्सफॉर्मर हा असा ट्रान्सफॉर्मर असतो का याच्यामध्ये फक्त एकच वाइंडिंग असते. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर हे जे ट्रान्सफॉर्मर असतात हे साधारणतः जे हाय टेन्शन लाईन असते, हाय टेन्शन लाईनचा व्होल्टेज आणि करंट मोजण्यासाठी या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो. जो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे हा व्होल्टेज मोजण्यासाठी हाय टेन्शन लाईनचा, व जो करंट ट्रान्सफॉर्मर आहे हा हाय टेन्शन लाईनचा करंट मोजण्यासाठी यांचा उपयोग केला जातो. तर पहा मित्र, ट्रान्सफॉर्मरमध्ये काही लॉसेससुद्धा निर्माण होतात. आता मी सुरुवातीला अगोदर तुम्हाला सांगितलं काही स्थिर यंत्र असतं, जरी हे स्थिर यंत्र असलं तरी याच्यामध्ये काही प्रमाणात लॉसेस निर्माण होतात. जनरली ज्या प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग आहे यांच्यामध्ये जे कॉपर लॉसेस निर्माण होतात त्यांना कॉपर लॉसेस म्हटलं जातं. व जी कोर असते ट्रान्सफॉर्मरची कोर त्याच्यामध्ये जे लॉसेस निर्माण होतात त्यांना आयर्न लॉसेस किंवा कोर लॉसेससुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये अजून एडी करंट लॉस आणि हिस्टरेसिस लॉस हे सुद्धा प्रकार पडतात. त्याच्यानंतर ह्या लॉसेस शोधण्याच्या 2 पद्धती मित्रांनो, एक शॉर्ट सर्किट टेस्ट आणि दुसरी ओपन सर्किट टेस्ट. साधारणतः जी शॉर्ट सर्किट टेस्ट आहे ती जे कॉपर लॉसेस आहे, कॉपर लॉसेस शोधण्याकरता शॉर्ट सर्किट टेस्ट वापरली जाते. व जे आयर्न लॉसेस आहे ते आयर्न लॉसेस शोधण्याकरता ही ओपन सर्किट टेस्ट वापरली जाते. तर बघा हा जो सर्किट डायग्राम असतो शॉर्ट सर्किट टेस्ट आणि ओपन सर्किट टेस्टचा हा जवळपास तुम्हाला सारखाच दिसेल. याच्यामध्ये एक व्होल्टमीटर जोडला जातो पॅरललमध्ये, एक ॲमीटर जोडला जातो सिरीजमध्ये व एक वॅटमीटरसुद्धा पॅरललमध्ये जोडला जातो. शॉर्ट सर्किट टेस्ट, ओपन सर्किट टेस्ट याच्यामध्ये फक्त फरक एवढाच आहे की जे शॉर्ट सर्किट टेस्ट करायचे असते त्यावेळेला जे लो व्होल्टेज साईड असते ती एका तारेने शॉर्ट केली जाते आणि जे ओपन सर्किट टेस्ट असते याच्यामध्ये जी हाय व्होल्टेज लाईन किंवा हाय व्होल्टेज साईड असते ही ओपन ठेवली जाते. तर हा याच्यामधला फरक असतो. ह्या लॉसेस शोधण्याच्या 2 पद्धती आहेत, शॉर्ट सर्किट टेस्ट आणि ओपन सर्किट टेस्ट. थँक्यू.